नमस्कार, मी ज्योती. तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत लहान मुलांना आवडणारी एक अशी डिश ज्याचं नाव आहे चीज पास्ता विथ व्हाईट सॉस. यामध्ये आम्ही चीज पास्ताबरोबर व्हाईट सॉस कशी करायची तेही पाहणार आहोत. चला तर लगेच सुरू करूया चीज पास्ताची रेसिपी. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. पास्ता करण्यासाठी येथे मी विकफिल्ड कंपनीचा गहूचा पास्ता वापरत आहे. हा अर्धा किलोचा पॅक आहे, पण मी फक्त पाव किलो वापरणार आहे. तर प्रथम आपण हे पास्ता व्यवस्थित शिजवून घेऊ. त्यासाठी एक स्टीलचं पातेलं घ्या. त्यामध्ये साधारण पाव किलो म्हणजेच अर्धा पॅक पास्ता घ्या. मग त्यामध्ये साधारण 6 ते 7 ग्लास पाणी घाला आणि ते व्यवस्थित मिसळून घ्या. हे करताना गॅस मिडियम आचेवर ठेवा आणि उकळ येऊ द्या. आता हे पास्ता व्यवस्थित उकळून घेण्यासाठी गॅस बारीक करा आणि त्यावर झाकण लावून साधारण अर्धा तास शिजवून घ्या. आता आपण पास्त्यासाठी लागणारं व्हाईट सॉस तयार करू. व्हाईट सॉस करण्यासाठी एक पॅन घ्या. त्यामध्ये साधारण 50 ग्रॅम बटर घ्या. आता गॅस बारीक आचेवर ठेवून बटर व्यवस्थित वितळू द्या. बटरऐवजी तुम्ही घरातील लोणीसुद्धा वापरू शकता. फक्त लोणी वापरत असेल तर चिमूटभर त्यामध्ये मीठ घाला. येथे मी अमूल बटर वापरलेलं आहे, ज्यामध्ये मूळतः मीठ घातलेलं असतं. मग बटर व्यवस्थित वितळलं की त्यामध्ये 1 चमचा लसूण चेचून घाला किंवा तुम्ही 1 चमचा लसणाची पेस्टही घालू शकता. मग लसूण आणि बटर दोन्ही मिळून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मैदा घाला. मैदा घातल्यामुळं सॉसला एक स्मूथ दाट असा टेक्स्चर येईल. मग बटर, मैदा आणि लसूण हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आणि साधारण लाईट सोनेरी कलर आला की त्यामध्ये 1 ग्लास दूध घालायचं आहे. दूध घालताना एका वेळेलाच संपूर्ण न घालता थोड्या थोड्या पोर्शनने घाला, म्हणजे गाठोड्या होणार नाहीत आणि दूध थोडं थोडं घातल्याने दुधाचा अंदाजही येईल. हा पास्ताचा व्हाईट सॉस रेडीमेडही मिळतो, पण बाजारमधल्या व्हाईट सॉसमध्ये काही प्रिझर्वेटिव्ज असतात. पण घरातच केलेलं व्हाईट सॉस जास्त बरं पडेल. आता दूध घालून व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर घाला आणि सुकी लाल मिरची भरडलेली 1 चमचा घाला किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं रेड चिली फ्लेक्स 1 चमचा घाला. मग सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. हे सर्व करताना गॅस बारीक आचेवरच ठेवा. मग तुमच्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला आणि परत एकदा परतून आणि गॅस बंद करा. तुमचा व्हाईट सॉस तयार आहे. त्यानंतर आता आपण पास्ता करायला सुरुवात करू. पास्ता करण्यासाठी एक पसरट मोठं पॅन घ्या. त्यामध्ये साधारण 25 ग्रॅम बटर घाला. येथेही तुम्ही बटरऐवजी लोणी वापरू शकता. मग बटर थोडं वितळलं की त्यामध्ये 1 वाटी पातळ चिरलेला कांदा घाला. आता कांदा आणि बटर दोन्ही मिळून व्यवस्थित परतून घ्या. कांदा साधारण सोनेरी कलरवर परतून झालं की त्यामध्ये लाल शिमला मिर्च 1 वाटी घाला. त्यानंतर 1 वाटी पिवळी शिमला मिर्च घाला. मग 1 वाटी बारीक चिरलेली कोबी घाला. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली काले घाला. मग 1 वाटी स्वीटकॉर्न घाला आणि आता हे सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास ब्रोकोली किंवा हिरवी शिमला मिरची घालू शकता. आता या सर्व भाज्या व्यवस्थित मऊवर शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी त्यावर एक झाकण लावा आणि गॅस बारीक आचेवर ठेवून व्यवस्थित मऊ शिजवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं व्हाईट सॉस घाला. मग सर्व भाजी आणि व्हाईट सॉस व्यवस्थित मिसळून घ्या. व्हाईट सॉस थोडी जास्त चिकट असते, त्यामुळं मिसळायला थोडा वेळ लागतो. आता व्हाईट सॉस मिसळल्यानंतर पास्ताची कन्सिस्टन्सी व्यवस्थित यावी, एक पातळसर कन्सिस्टन्सी यावी यासाठी त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घाला. पाणी घालताना एकदम 1 ग्लास न घालता पार्टली घाला, म्हणजे जितकं हवं तितकंच घालता येईल. साधारण याप्रमाणे एकसारखं पातळ कन्सिस्टन्सी यायला हवी. मग त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घाला.
मग आपल्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्या. आता आपलं पास्ताचं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये पास्ता घालू. प्रथम पास्ता व्यवस्थित शिजला आहे की नाही ते पहा आणि मग हा सर्व पास्ता पाण्यातून निथळून घ्या आणि मिश्रणमध्ये घालण्यास सुरुवात करा. मग सर्व मिश्रण आणि पास्ता एकसारखं मिसळून घ्या. साधारण पाव किलो पास्तापासून तयार केलेली चीज पास्ता 4 प्लेट एवढी तयार होते. आता आपला पास्ता मिश्रणमध्ये मिसळून झालेला आहे. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे त्यावर चीज किसून घाला. येथे मी साधारण 2 क्यूब्स चीज किसून घातलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावर व्हेज मायोनीजही घालू शकता. आणि मग परत एकदा पूर्ण पास्ता व्यवस्थित मिसळून घ्या आणि त्यावर एक झाकण लावून एक वाफ काढून घ्या. आणि आता आपला पास्ता पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी रेस्टॉरंटवाला चीज पास्ता तयार झालेला आहे आणि तोही पूर्णपणे हायजिनिक आणि कुठल्याही प्रिझर्वेटिव्स न घालता. आता पास्ता एका सर्विंग बाउलमध्ये काढा आणि गरम गरम सर्व करा. या पद्धतीने मुलांना तयार करून दिलेला चीज पास्ता नक्कीच आवडेल. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही सोपी चीज पास्ता विथ व्हाईट सॉसवाली रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.